सांगितलंय की जोपर्यंत ही प्रोसेस होत नाही तोपर्यंत प्लांट बंद ठेवायची वेळ जरी आली तरी बंद ठेवा. अजून 6 महिने प्रोजेक्ट लेट होईल, काय होणार आहे? जनता पार्टीकडनं आज आम्ही पत्रकार परिषद इथे बोलवलेली आहे आणि ह्या परिषदेसाठी आपले आमदार महोदय, त्याचप्रमाणे शहराचे अध्यक्ष, तालुक्याचे अध्यक्ष, सभापती, सगळे पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे आज मी इथे बोलवलेले आहे. त्याचं मूळ कारण असं आहे की गेल्या अनेक दिवसापासून जो दीपनगरचा नवीन 660 मेगा प्लांटचा जो नवीन येतोय आणि सातत्याने त्या संदर्भातले विषय पुढे येत राहिलेले आहे. पक्षाच्या माध्यमातून तिथे आंदोलन पण झाले की स्थानिक लोकांना तिथे ज्या रोजगारासाठी तिथे आता संधी दिली जात नाहीये, बरेचसे बाहेरून लोक तिथे आणले जात आहे. म्हणून भारतीय जनता पार्टीने आम्ही पुढाकार घेऊन आणि ह्या विभागाची खासदार म्हणून आणि ह्या विभागाचे आमदार म्हणून संजू भाऊंनी आम्ही दोघांनी पुढाकार घेऊन एक विषय तिथे आम्ही मांडला. मागच्या आठवड्यात आम्ही बैठक घेतली तिथे आणि तिथे एक बैठकीच्या वेळेस चर्चा करत असताना एक विषय आमच्या समोर आला की जो आता नवीन प्रकल्प तिथे सुरू होतोय आणि भेलच्या माध्यमातून ते काम केलं जात आहे. भेलला तो कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे आणि भेल ही केंद्र सरकारची एक एजन्सी आहे. पण ज्यावेळेस आम्ही आकडेवारी घेतली की इथले स्थानिक लोक तिथे किती काम करत आहे, बाहेरून किती लोक इथे आणले गेलेले आहे, ते एक धक्कादायक गोष्ट आमच्या लक्षात तिथे आली की जवळपास 900 वर्कर्स जे आहे हे UP बिहारमधनं आणलेले आहे आणि 400 ते 500 वर्कर्स फक्त आपल्या भागातले तिथे घेतले गेलेले आहे. तर त्याच दिवशी आम्ही दोघांनी तिथले जे प्रकल्प अधिकारी आहेत त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहे की जोपर्यंत इथले स्थानिक लोक घेतले जात नाही तोपर्यंत ते प्रकल्पाचं काम तुम्ही थांबवा आणि एक ट्रान्सपरन्सीने तुम्ही पेपरमध्ये जाहिरात दिली पाहिजे की तुम्हाला कोणत्या कॅटेगरीचे किती लोक पाहिजे आहे. आधी ती वॅकन्सी इथल्या लोकल माणसांच्या माध्यमातून भरली गेली पाहिजे. जर त्या कॅटेगरीतले जे काही टेक्निशियन असतील जर ते तुम्हाला मिळत नसतील तर ते तुम्ही बाहेरून आणू शकता इतर राज्यातनं. आणि त्याच्या पलीकडे जाऊन आमचं असं मत आहे की ठीक आहे, जर 1500 लोक आज तिथे लागणार आहे तर 500 लोक तुम्ही बाहेरचे घ्या, पण 1000 लोक तरी इथले भुसावळ तालुक्यातले लोकलच लोक किंवा आजूबाजू जिल्ह्यात आपल्या तालुक्यातले लोक इथे घेतले गेले पाहिजे, हे आमचं तिथे सांगणं होतं. कारण की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा कोणताही प्रकल्प आपल्या मतदारसंघामध्ये येतो तिथले लोकप्रतिनिधी त्याच्यासाठी प्रयत्न करतात. त्याच्या मागचं एकच कारण असतं की तिथल्या लोकांना तिथे रोजगार उपलब्ध झाला पाहिजे आणि तिथले लोक सुद्धा जमिनी याच्यासाठी देतात की तिथल्या लोकांना तिथे नोकरी मिळेल, ह्याच अनुषंगाने ते सुद्धा आपली लँड त्या प्रकल्पासाठी देत असतात. पण हे विषय आमच्या समोर आले, आम्ही तातडीने याच्यावर ॲक्शन घेतलेली आहे, म्हणजे त्यांना सूचना केलेल्या आहे, आम्ही पत्रसुद्धा त्यांना काढलेलं आहे. म्हणून आपल्या वतीने आम्हाला फक्त एवढंच सूचित करायचं आहे की हे जे काही चालू आहे राज्य सरकारला पण आम्ही कळवलेलं आहे की याच्यामध्ये लक्ष घालण्याची फार अत्यंत गरज आहे की जर असं होत असेल तर कोणताही प्रकल्प मतदारसंघामध्ये येऊन त्याचा उपयोग नाही आहे. कारण की जर इथल्याच लोकल लोकांना जर तिथे रोजगार मिळत नसेल, म्हणून हा कोणत्याही पक्षाचा विषय नसून हा पर्टिक्युलर इथल्या लोकल लोकांचा विषय आहे. इथल्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे. कारण की या कोविडच्या परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी बघितलं असेल की मुंबई, पुणे, जिथे जिथे आपल्या भागातले मुलं नोकऱ्या करत होते, कोविडमुळे त्यांना परत घरी यावं लागलं. आज त्यांच्या हातांना काम नाही आहे, पण जर आपल्या तालुक्यामध्येच त्यांना कामं मिळाले तर एक चांगली इथे मुलांना, इथल्या तरुणांना संधी इथे मिळू शकते. म्हणून आज आम्ही ही पत्रकार परिषद आज आम्ही घेतलेली आहे हे सांगण्यासाठी. थोडा मीटिंग झाली तिथे, 2 वेळा भारतीय जनता पार्टीतर्फे आंदोलनही करण्यात आलं आणि 2 वेळा मीटिंग घेऊन आम्ही तिथे स्थानिकांना रोजगार द्यावा म्हणून त्यांना सूचित केलेलं होतं. ही गोष्ट खरी आहे की महाराष्ट्राला विजेची आवश्यकता आहे आणि वीज निर्मितीचं मोठं हब भुसावळमध्ये तयार झालेलं आहे. आमची काही ना नाही आहे प्रकल्प झाला पाहिजे. उलट त्याच्यासाठीच इथल्या लोकांनी जमिनी दिल्या की महाराष्ट्राला विजेचा जो तुटवडा जाणवतो आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून तो तुटवडा भरून निघावा आणि महाराष्ट्र विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावा म्हणून. पण या जमिनी देताना तिथल्या स्थानिक जमीनदारांनी काही करार केलेले होते आणि त्या कराराचा मुख्य भाग होता की इथल्या स्थानिक लोकांना रोजगार दिला जाईल म्हणून. म्हणजे जमिनी देताना ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना त्यांच्या घरात गटवाईज एक व्यक्ती घेतला जाणार हा तर कराराचा भाग होताच.
परंतु स्थानिक लोकांना इथे रोजगार दिला जाईल असे त्याच्यामध्ये त्यांनी कबूल केलेलं. मात्र एकदा प्रकल्प सुरू झाला की प्रकल्प सुरू झाल्यानंतर तो कॉन्ट्रॅक्ट कोणाला तरी अवॉर्ड होतो आणि मग तो ज्याला कॉन्ट्रॅक्ट दिलेला असतो तो म्हणतो की आम्ही आमच्या पद्धतीने लोक भरू. अशी मनमानी त्या ठिकाणी सुरू होते. तर ती मनमानी इथे आता चालू देता कामा नये. ज्यांनी कामं इथे घेतली आहेत ज्या कंपनीने भेलले त्यांना अक्षताईने आणि आम्ही त्या दिवशी सांगितलं की बाबा तुम्ही कमीत कमी दुसऱ्यांना मिटिंग घेऊन त्यांना सांगितलं की तुम्ही संपूर्ण डेटा द्या आम्हाला. कोणाकडे किती लोक लागलेली आहेत, किती लोक पाहिजे, तुम्हाला कुठल्या स्किलची लोक पाहिजे, जेणेकरून आमच्याकडे जेव्हा लोक स्थानिक लोक काम मागायला येतात आम्ही त्यांना सूचित करू शकतो की बाबा या टाईपचा तिथे रोजगार उपलब्ध आहे, तुम्ही जावा तिथे. किंवा त्यांनी कॅम्पस इंटरव्ह्यू ठेवावे तिथेच. रोज काहीतरी पर्टिक्युलर आठवड्याला एक दिवस असेल काही दिवस की या दिवशी या टाईपच्या लोकांनी यावं. त्या दिवशी आपल्या स्थानिक भागातले लोक जातील, ते इंटरव्ह्यू देतील, जे सिलेक्ट होतील त्यांना तुम्ही घ्या. जसं ताईंनी सांगितलं की एखादी स्पेशल स्किल्ड व्यक्ती असेल तो इथे अवेलेबल नाही आहे तो त्यांनी बाहेरून घेतला तरी चालेल. आमची काही हरकत नाही की प्रत्येक व्यक्ती इथे भेटेल असं नाही आहे. तर त्यांनी अशा काही व्यक्ती ज्या इथे नाही मिळत आहे ते त्यांनी बाहेरून घेतलं तरी चालतील. पण जर इथे लोक अवेलेबल आहे, मॅनपॉवर इथे अवेलेबल आहे तरीसुद्धा जर तुम्ही बाहेरून इथे लोक आणत असाल मग इथे जमिनी देऊन उपयोग नाही आहे. इथलं प्रदूषण आम्ही सहन करायचं, जमिनी आमच्या लोकांच्या घ्यायच्या आणि रोजगार मात्र बाहेरच्यांना द्यायचा. इव्हन जे प्रकल्प दीपनगरमध्ये सुरू झाला आधीचे पण त्याच्यात पण जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर जेवढे कॉन्ट्रॅक्ट आहे ते सगळ्या बाहेरच्या लोकांना दिले जातात. म्हणजे स्थानिक लोकांना फार क्वचित काही कामं दिली जातात. बाहेरचीच लोक येऊन इथे मोठी झालेली आहेत त्यांनाच मोठमोठी कामं दिली जातात आणि लहान लहान कामासाठी ते आपसामध्ये भांडण लावून दिले जातात त्या रोज म्हणजे स्थानिक जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यामध्ये. तोही एक आमचा रोष आहे की तुम्ही इथे बाहेरचे कॉन्ट्रॅक्टर आणून त्यांना मोठं केलं, त्याच लोकांना कॉन्ट्रॅक्ट देत आहे. स्थानिक माणसाला जर काम दिलं तर तोही काम करेल आणि त्याच्या हाताखाली अजून 4 लोक नवीन काम करतील, इथे रोजगार उपलब्ध होईल. या दृष्टीने आमची या थर्मल पॉवर स्टेशनच्या माध्यमातून मागणी आहे की ऊर्जा मंत्र्यांनी याची दखल घ्यावी आणि इथे जे काम चालू आहे तिथे स्थानिकांनाच प्राधान्य द्यावं अशी आमची मागणी आहे. मग सध्या त्या ठिकाणी काम बंद करण्यात आलेले आहेत का? मग ते जे बाहेरचे लोक होते त्यांना काढण्यात आलेले आहेत का? नाही, अजून त्यांनी काढलेलं नाही आहे. पत्र आम्ही दिलेलं आहे मागच्या आठवड्यात आम्ही त्यांना सांगून आलो होतो. जर त्यांनी नाही ऐकलं तर परत तीव्र आंदोलन करून आम्ही ते काम बंद करू. कदाचित त्यांनी काल 2 दिवसापासून त्या ठिकाणी काही बाहेरच्या लोकांना काढले त्यांनी इथे. नाही, त्या ती दिवशी आता आम्ही नोंद घेऊ. म्हणजे त्यांनी आम्हाला हे कळवलंच नाही किती लोक आहेत, किती लोक बाहेरची आहेत, किती आतमधली आहे. प्रत्येक टेंटेटिव्ह आकडा त्या दिवशी आम्हाला मिळाला होता की जवळपास 1000 ते 1200 लोक बाहेरचे आहे आणि 300-400 लोक स्थानिक आहेत. मग तिथेच सांगितलं त्यांना खडसावलं की जर एवढे लोक तुम्हाला लागत आहे, तुम्ही जवळपास 1000-1200 लोक बाहेरची घेत आणि 300-400 लोक फक्त इथे येतात, मग तुम्ही स्थानिकांवर अन्याय करताय बा. आणि मेन स्पेसिफिक हेच आमचं म्हणणं आहे की बाबा ठीक आहे की कुठे तुझा भाऊ व्हायला नको किंवा माझे लोक घेतले यांचे न घेतले, त्यापेक्षा तुम्ही एक जाहिरात काढा ना. जाहिरात काढली तर इंटरव्ह्यूच्या माध्यमातून तुम्ही घेऊ शकता. जळगाव जिल्ह्यातला किंवा भुसावळ तालुक्यातला कोणताही घेतला त्याचा आम्हाला आक्षेप नाही आहे, पण इथल्या स्थानिक मुलांना रोजगार मिळाला पाहिजे हे सगळ्यात प्राधान्य आहे. कारण आपण बघितलं असेल की अप्रेंटिसशिप झालेले मुलं सगळे जास्तीत जास्त आपल्या तालुक्यामध्ये आहे. ITI झालेले मुलं आपल्या तालुक्यात आहे. म्हणजे स्किल मुलं आहे आपल्याकडे. पण जर आपण अशा प्रकल्पांच्या माध्यमातून त्यांना संधीच देणार नाही तर ते मुलं जातील कुठे? आणि जर त्यांचं हक्काचं इथे आहे तर त्यांनी बाहेर का जावं? हे बघा, आता ही एक सुरुवात झालेली आपण असं म्हणू शकतो की जिथे ज्या गोष्टी आम्हाला लक्षात येते. कारण की दीपनगरच्या बाबतीमध्ये सातत्याने आता मी असेल किंवा संजूभाऊ असतील आमच्याकडे सातत्याने लोक लेटर घेण्यासाठी येतात की ताई आम्हाला तिथे जागा आहे, आम्हाला तिथं मिळाली पाहिजे. आणि त्याच्यामुळे पण आम्ही प्रयत्न करत असतो की बाबा की चला एखादा ठेकेदार 4 मुलांना घेऊन घेईल, 2 ते तर प्रयत्न आम्ही कित्येक वर्षापासून आम्ही करतोच आहे. पण आज तिथे मीटिंग म्हणजे ह्या मागच्या आठवड्यामध्ये मीटिंग घेतल्यानंतर ही एवढी मोठी गोष्ट आमच्या लक्षात आली की अधिकाऱ्यांना आम्ही सांगून सुद्धा आम्हाला डाटा आतापर्यंत दिलेला नव्हता अधिकाऱ्यांनी की नेमके त्यांना लोक किती लागतात, इथे किती ठेकेदार काम करतात, प्रत्येक ठेकेदाराकडे किती लोक लागणार आहे याचा डाटा अजूनपर्यंत सुद्धा आमच्यापर्यंत आलेला नाही आहे. कोणीतरी तिथे जाऊन शिव्या देणार, तिथे धिंगाणा करणार, मग त्या लोकांचे त्या माणसांचे किंवा जे कोणी करणारे असतील त्यांचे लोक ते घेऊन टाकतात, विषय तिथेच संपवतात. पण हे कुठेही म्हणजे ह्या अशा गोष्टी थांबल्या पाहिजे. जो खरोखर गरजू आहे, ज्याला गरज आहे त्याला तिथे नोकरी मिळाली पाहिजे. याच्यात काही पक्षाचा प्रश्न नाही आहे. तिथे विविध पक्षांचे आंदोलन होतात पण आमचं म्हणणं एकच आहे, कुठल्याही पक्षाचा जो कोणी असो पण तो स्थानिक असला पाहिजे.
काही असं हे नाही. नाही, तिथे सुद्धा मी कळवलेलं आहे. तिथे सुद्धा मी भेलचं तिथे डायरेक्टर आहे त्यांना सुद्धा मी फोनवर त्यांच्याशी बोललेली आहे की हा कॉन्ट्रॅक्ट भेलला गेलेला आहे. भेलने मग बाकीच्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट इथे दिले गेलेले आहे. तर त्यांना पण आम्ही सूचना दिल्या आणि त्यांनी मला तेच सांगितलं की तुमचा मुद्दा बरोबर आहे की स्थानिक लोकांना आधी प्राधान्य दिलं पाहिजे, त्यांचे तेच मत आहे. आणि त्या अनुषंगाने मला असं वाटतं की त्यांनी जसं आता हे सांगतं की काही लोकांना कमी केलं तर त्यांनी इथे सूचना पण दिलेल्या आहे. साधारण किती लोक आपल्या ठिकाणी रोजगार मिळू शकतो समजा आपलं जर सक्सेसफुल झालं तर? असं बघायला गेलं बघा ना, तर 1500ची तर जागा ऑलरेडी आहे. म्हणजे 1500 लोक आज तिथे काम करतातच आहे. आज निदान ह्या सगळ्या जर आम्ही हे सगळं पाठपुरावा करतो तर किमान आज परत 500-600 मुलांना तिथे रोजगार मिळू शकतो ना. म्हणजे आज 500-600 म्हणजे आज तेवढ्या घरांना रोजगार मिळतो आज. महाराष्ट्र बँकेच्या झोनल ऑफिसर आले होते तुम्ही आज, आणि तिथल्या काही उद्योजकांची बैठक घेतली होती मी आज, की ज्या उद्योजकांना म्हणजे नवीन उद्योजकांना आहे त्या उद्योजकांना जर लोन पाहिजे असेल म्हणजे फायनान्शियल याच्यासाठी बऱ्याचशा कंपन्या अडून असतात की बा पैसा नाही आहे, फायनान्स नाही आहे म्हणून उद्योग उभारू शकत नाही. तर आज झोनल ऑफिसर तिथे आलेल्या होत्या. इतर बँकांपेक्षा त्यांचा रेटही कमी आहे आणि त्यांनी कुठकुठल्या शासनाच्या स्कीम आहे त्याही तिथे समजून सांगितलेल्या आहे. म्हणजे ज्या लोकांनी आता नवीन प्लॉट घेतले त्यांनाही संधी आहे की ते महाराष्ट्र बँकेच्या माध्यमातून तिथे लोनसाठी अर्ज करू शकतात. आणि ज्यांच्या ऑलरेडी तिथे युनिट आहेत त्यांना काही अजून काही नवीन प्रक्रिया सुरू करायच्या असेल, त्या डेव्हलपमेंट करायच्या असतील तर त्याच्यासाठी सुद्धा त्यांना फायनान्सच्या अनेक स्कीम त्यांनी सांगितलेल्या. तर त्या दृष्टीने नवीन इंडस्ट्रीज तिथे डेव्हलप होऊ शकतात आणि नवीन रोजगाराच्या संधी तिथे उपलब्ध होऊ शकतात. साधारण दीपनगरमध्ये कधीपर्यंत हा विषय क्लिअर होऊ शकतो? आता मागच्या आठवड्यात आम्ही तिथे मीटिंग घेतलेली होती. आम्हाला डाटा अजूनही त्यांनी दिलेला नाही आहे. परत एकदा जाऊन त्यांच्याकडनं डाटाची मागणी करून नाही दिली तर आम्हीच तिथे आंदोलन करू. ट्रेन बंद होत्या तर त्यांना पण रेव्हेन्यूचा थोडा फायनान्सचा विषय आहे म्हणून हा एक मधला रस्ता काढला की बाबा चला 100% रेल्वे नाही देऊ शकत तर 50% तरी रेल्वेने दिले पाहिजे आणि 50% शेअर हा नगरपालिका उचलेल जेणेकरून त्या रस्त्याचं काम लवकर होईल. म्हणून जर माझा विषय केला तर सध्या 2023 पर्यंत खासदारांचा निधी बंद आहे कारण की तो सगळा वॅक्सिनेशनकडे वळवण्यात आलेला आहे. PD रोड हा नगरपालिकेचा होता परंतु तो रेल्वेला ट्रान्सफर केला आणि रेल्वेने तो करून दिला. हा रोडही रेल्वे करायला तयार होती पण या कोरोनामुळे जसं त्यांनी सांगितलं कोरोनामुळे रेल्वेला पण फायनान्शियल प्रॉब्लेम आले आणि मग फायनान्स नसल्यामुळे तो ते काही करू शकले नाही. तर त्यांनी मार्ग असा काढला की एक तर नगरपालिकेने करावा किंवा निम्मे नगरपालिकेने द्यावे. तर तुम्ही तसं प्रपोजल नगरपालिकेला द्या, नगरपालिका विचार करेल त्याच्या बाबतीत काय वापरावे. मग इमर्जन्सी कामासाठी काय करायचं मग गावात ग्रामीण भागामध्ये इतर ठिकाणी लहान कामांसाठी जी आवश्यकता असेल त्याच्यासाठी आम्हाला इमर्जन्सी कामासाठी फंड दिलेले असतात. रेग्युलर फंड नगरपालिकेला येत असतातच. ही जबाबदारी घेऊन जाते की दिवाळीपर्यंत तो मार्गी लावतो कारण आता पावसाळ्यात मार्चपर्यंत जर त्यांनी नाही केला आता ताईंनी शब्द दिला म्हणून मार्चपर्यंत जर त्यांनी नाही केला तर त्याच्या मार्चच्या नंतर एप्रिल मे मध्ये मी आमदार फंडातून तो रस्ता करू बस. ते निवड ताईने सांगितलं म्हणून भाऊ स्पष्टीकरण कोणता रस्ता करणार? अमर स्टोर ते बस कारण बाबा FDFC बँक आणि रेल्वे पोलीस स्टेशनपर्यंत रस्ता बाकी आहे. मंजूर झालेला आहे, नगरपालिकेतूनच मंजूर झालेला आहे. तर टेंडरही निघाले. त्यावेळेला कोणी टेक्निकली असा फिट नसतो किंवा त्या कामाचा कोणाला कुठेही पहिल्यांदा जेव्हा काम निघतं ते असंच निघतं ते की ज्याच्यामध्ये काही कोणाला अनुभव नसतो. पण आपल्या लोकांनी सुरुवातीच्या काळामध्ये लक्ष दिलं नाही. बाहेरचे लोक येऊन त्याच्यामध्ये त्या काय एन्क्वायरीच्या माध्यमातून हळूहळू अनुभव गोळा करून मग त्याचे मोठे टेंडर घेत बसले. तर आपल्या स्थानिक लोकांनी पण या गोष्टीकडे कायम लक्ष दिलं पाहिजे की सहसा आपल्याकडे काय टेंडर घेण्याच्या ऐवजी नोकरी हाच विषय जास्त डोक्यामध्ये असतो लोकांच्या. हे उद्योजक व्हायच्या ऐवजी नोकरी हा जास्त कल आपल्याकडे त्याच्यामुळे हे प्रश्न उद्भवले. आता कुठे लक्षात यायला लागलाय की आपण स्वतःचे उद्योग टाकले पाहिजे आता लक्षात यायला लागलाय. निवडणुकीचा काही इथे विषय नाहीये. तुम्ही बघितलं असेल की मागच्या 1 ते 1.5 वर्ष
वर्षापासून हा विषय चालू आहे. आम्ही प्रयत्न करत होतो की चला की बाबा फोनवर बोलून किंवा त्यांना भेटून जर होत असेल तर आम्ही त्या मार्गाने जात होतो. पण मागच्या महिन्यापासून आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर आली की बाबा की शेवटी आंदोलन करूनच काही ना काही मार्ग याच्यावर निघू शकतो. आणि ज्यावेळेस आम्ही बैठक घेतली त्यावेळेस या सगळ्या गोष्टी आम्हाला लक्षात आल्यानंतर त्याच्यावर तातडीने आम्ही ॲक्शन घेतोच आहे, नाही घेत अशातलं नाही. आणि जो तुम्ही सांगितलं की आधीपासून इथं प्रकल्प सुरू आहे तर आधीपासून बरेचसे मुलं आपल्याकडे काम करतातच, नाही करत अशातलं नाही. पण आता एक नवीन जॉब क्रिएशन आता जर इथं तयार होतंय तर मुलांना संधी तिथं मिळाली पाहिजे, हाच महत्त्वाचा विषय. कॉन्ट्रॅक्ट केले जात आहे राखाचे, त्याच्यामध्ये 20% राख ही स्मॉल स्केल इंडस्ट्रीज म्हणजे इथे स्थानिक जे कामं करतात स्मॉल स्केलमध्ये त्यांना दिली गेली पाहिजे. बाकी 80% त्यांनी बाहेरच्या इंडस्ट्रीजला दिलेली. बाहेरच्या इंडस्ट्रीज म्हणजे ज्या सिमेंट कंपन्या त्यांच्याशी त्यांनी कॉन्ट्रॅक्ट केलेले आहे की तुम्ही या, तुम्हीच भरा, तुम्ही तुमचा प्लॅन लावायचे, त्या राख घेऊन जा. त्या 20%मध्ये जे आपले बसतात त्यांना ते देतात. पण मध्यंतरी दीपनगरमध्ये ज्या कंपनीचं प्रोडक्शन सुरू आहे त्यांना जे राख द्यायला पाहिजे वास्तविकता. म्हणजे आता ओरिएंटला राख देतात ते काही हरकत नाही. पण एक वंडर सिमेंट नावाचा काहीतरी प्रकार होता, त्याचं फॅक्टरी पण सुरू नव्हती. आणि त्या वंडर सिमेंटच्या नावावर इथनं ॲश घेऊन जायची. त्यांनी वरनं हेड ऑफिसमध्ये ज्यात क्लॉज चेंज केला होता की ते इथनं जो कॉन्ट्रॅक्ट ज्यांच्याशी केला तो एंड युजरला विकू शकतो, देऊ शकतो बा. मग त्याच्यात काय करायचं, इथनं राख घ्यायचे आणि मुंबई, पुणे, ठाणे इकडे त्या बिल्डरांना ती राख विकायची. अजूनही कदाचित ते काम सुरू असेल. आता वंडर सिमेंटचं प्रोडक्शन सुरू झालं, त्याच्यामध्ये प्रमाण कमी झालं. तर त्यावेळेसही मी आवाज उचलला होता की ते स्थानिक लोकांना तुम्ही राख देत नाही. ॲश एखादी जरी गाडी त्याने जास्त घेतली तरी तुम्ही त्याला त्रास देतात. आणि मात्र या लोकांना तुम्ही बिंदास ठाणे मुंबईपर्यंत सगळे ॲश विकू देतात. म्हणजे खरं तर आमचे शहर अध्यक्ष त्यांचा पण प्रकल्प आहे याचा ॲश ब्लॉकचा, त्यांनाही बराच त्रास झाला. अजूनही बरेचसे ॲशवर आधारित काही उद्योग आहे की ज्यांच्या तक्रारी आमच्यापर्यंत आल्या. आणि त्यावेळेस आम्ही तिथे सी होते, त्यांच्याशी मिटिंग घेऊन हा प्रश्न सॉल्व्ह केलेला होता. परंतु काही काही अधिकारी अचानक अशी मुजर येतात की जे ॲशवाली जे लोक आहेत ते त्यांच्या त्या अधिकाऱ्यांना हाताशी धरतात आणि काहीतरी खेळ घडून लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात. एका ॲश डीलर आहे, त्याच्या सांगण्यावरून या सगळ्या जे स्मॉल स्केल इंडस्ट्रीजवाले आहेत त्या सगळ्यांचे मीटर चेक केले गेले, त्यांचं प्रोडक्शन चेक केलं गेलं, त्यांना इलेक्ट्रिक बिल किती येतं ते सगळं चेक केलं गेलं. सगळं चेक केलं गेलं की तुमच्या प्रोडक्शनच्या हिशोबाने तुम्ही एवढी ॲश नेता, मग बाकीची ॲश तुम्हाला एवढ्या ॲशची आवश्यकता आहे. तर मी जर सीला पण विचारलं होतं मी की तुम्ही या लहान लहान लोकांची चेक करताय, तुम्ही वंडर सिमेंटला एवढी ॲश दिली, त्याचं प्रोडक्शन कुठे दाखवा मला, त्याचं इलेक्ट्रिक बिल किती ते दाखवा. पण ते काही त्यांनी दिलं नाही अजून. सगळ्या हेड ऑफिस पण सुरू झालं. एकच गाडी मागतो दिवसात. काय ही गोष्ट खरी आहे असं तर उलट माझं म्हणणं आहे की तुम्ही स्थानिक लोकांनी वृत्तपत्रांनी जरा पेपरमध्ये जरा घ्या झाला म्हणजे सरकारला पर्यंत पोहोचू द्यायला. अनेक लोकांना नोकरी मिळायला पाहिजे तो आमचा विजय आहे. पण सध्या हा मुद्दा घेऊन प्रत्येक जण घेऊन बसलेले आहेत. हा मुद्दा घेऊन प्रत्येक जण घेऊन त्या ठिकाणी जाऊन राहिलेले आहेत. प्रत्येकाचं म्हणणं काय आहे, स्थानिकाला रोजगार मिळाला पाहिजे. सगळ्यांचं म्हणणं तेच आहे ना, आमचंही म्हणणं तेच आहे. उलट सगळ्या पक्षांनी लावून धरलं तरच हा प्रश्न तडीला जाईल आणि स्थानिकांना रोजगार मिळेल. शिवसेनेने लीड घेतलं म्हणून आपण करताय का? अजिबात नाही. खूप आधी आम्ही हे बघा, शिवसेनेचं इथे काही हे नाही. त्या दिवशी आम्हाला मनसेचे बोलले ते आम्हाला ते आमच्यासोबतच होते मनसेवाले. सगळे सोबत येऊन या गोष्टीमध्ये लीड घ्या. आणि असं काही नाही की शिवसेना करते म्हणून बीजेपी करते अशातला कुठेही विषय नाहीये. कारण की याच्या आधी मी फक्त तेच तुम्हाला सांगते की मागच्या 1.5-2 वर्षापासून लोक आमच्याकडनं पत्र घेऊन जातात, तिथे काही लोक लागतात, काही नाही लागत. पण तिथे जेव्हा आम्ही बैठका घेतल्या त्यावेळेस या सगळ्या गोष्टी आमच्या लक्षात आल्या म्हणून आता आम्ही तेवढं ऍक्शन फास्ट याच्यामध्ये घेतोय. पत्र वर्षावर होईल, ह्याच विषयावर होईल, सर्वजण पेटतील. आनंद आहे. मी काय सांगितलं, आम्हाला आनंद आहे. स्थानिक लोकांसाठी सगळ्या पक्षांनी जर उलट लढा दिला तर उलट चांगलं आहे. सगळ्यांचा उद्देश काय आहे, राजकारण चालत राहील, स्थानिक लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. आधी भाजपने आंदोलन केलं, खरं आंदोलन झालं की तिथल्या काही लोकांना काढलं. आता ते काही भाजपच्या पदाधिकारी नव्हते, पण भाजपने आंदोलन केलं की काहीतरी 24 का 45 लोकांना काढलं म्हणून.
त्याच्यासाठी आम्ही बैठक घेतली. त्याच्यात हा विषय निघत गेला की स्थानिकांना डावललं जातं आणि बाहेरच्या लोकांना घेतलं जातं. माणूस हा दिलदार लखलखती नंगी तलवार अपना राजा. माणूस हा दिलदार लखलखती नंगी तलवार अपना राजा. अन्यायाचा मित्र होतो, सत्य न्यायाचा मंत्र देतो, वारा रक्षणात येतो, अनरानाचा बनवा होतो. राजा माणूस हा दिलदार लखलखती नंगी हा दिलदार लखलखती नंगी तलवार अपना राजा. माणूस हा दिलदार लखलखती नंगी तलवार अपना राजा. अन्यायाचा मित्र होतो, सत्य न्यायाचा मंत्र देतो, वारा रक्षणात येतो, अनरानाचा बनवा होतो. राजा माणूस हा दिलदार. आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, दाही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा. प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने, एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, दाही दिशातून घुमला. तो पत्ता करतो तो पत्ता करतो होतो, सत्य न्यायाचा मंत्र देतो, वारा होऊन क्षणात येतो, अनरानाचा बनवा होतो. राजा माणूस हा दिलदार लखलखती नंगी तलवार. ये है प्यार बरसों पुराना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा, बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना.
Subscribe now and press the bell icon. Never miss an update.